नगर मनमाड महामार्गावरील रखडलेले काम, खड्डे आणि वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरालगत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। 1 ऑगस्ट रोजी कोकण ठाण्यात झालेल्या अपघातात 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावरील खड्डे आणि रखडलेल्या कामाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी एका आंदोलनकर्त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा "मी झोपलो आहे" असा मजकूर लिहिलेला प्रतिकात्मक फोटो चेहऱ्यासमोर धरत महामार्गावरील खड्ड्यात झोपून निषेध नोंदविला। 15 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करावे, संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी आणि अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, राहता तालुकाध्यक्ष गणेश जाधव, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, अनिल गायकवाड तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डी मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख भरत मोरे, उपतालुका प्रमुख कृष्णा आहिरे, शहर प्रमुख बाळा गोल्डे, उपशहर प्रमुख रफिक शेख, सचिन आसने यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बातमी तुमची प्राधान्य आमचं, प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। ज्या ठिकाणी आम्ही शिवसैनिक आणि सगळे मनसैनिक आम्ही पदाधिकारी उभे आहोत, हा नगर मनमाड रस्त्याचा कोपरगावचा पुलतांबा चौफुलीचा भाग आहे आणि हा रस्ता इतका भाग्यवान आहे की ह्या रस्त्याच्या कडेला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी सद्गुरू साईबाबांची समाधी स्थळ, जंगीदास माऊली उपासनी महाराज म्हणजे असे पवित्र असे स्थळ आहे की या रस्त्यावरनं जिल्ह्यातून नव्हे, राज्यातून नव्हे तर पूर्ण जगभरातून लाखो भाविक दररोज या रस्त्याने जातात। आणि दुसरं दुर्दैव असं आहे या रस्त्याचं, ज्या यादव नावाच्या ठेकेदाराला हे काम ज्या ठिकाणी दिलं तर त्या कामाची मुदत होती फक्त 1.5 वर्ष, म्हणजे 18 महिने। आज 5वं वर्ष सुरू आहे, 5वं। या 5 वर्षामध्ये या रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे कमीत कमी 52 जणांचा मृत्यू झालेला आहे। हे 52 जणांचा अपघात झाला। काल आमच्या आव्हाडताई यांचा ऍक्सिडेंटने अपघात मृत्यू झाला। याला जबाबदार कोण? या अत्यंत पवित्र असा रस्ता, महत्वाचा रस्ता, आणि या रस्त्याचं काम जर 5 वर्ष होत नसेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सगळे मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे करतात काय? अशी परिस्थिती आहे। आज सर्वसामान्य माणूस, आज 2 मिनिटं आम्ही उभं राहिलो तर कमीत कमी 5-6 गाड्या थांबल्या। त्यांनी विचारलं, तुम्ही पुण्याचं काम करताय? अरे वेडे झालेले लोक, हा रस्ता 5 वर्ष होत नाही, याला जबाबदार कोण आहे? अत्यंत मोठा भ्रष्टाचार या रस्त्यात। 300 कोटीचं काम आहे, 300 कोटीचं 18 महिन्यात जर हे पूर्ण केलं नाही, हा NH राष्ट्रीय महामार्ग 75 हे 1.5 वर्षाचं काम होतं, याला 5 वर्ष सुरू झाले। त्या ठेकेदाराला, तो यादव नावाचा ठेकेदार या रस्त्यावर फिरकला सुद्धा नाही। इतका मोठा ठेकेदार आहे तो इथं फिरकला सुद्धा नाही। आणि काय मोठमोठे भ्रष्टाचार झाले, कसं काम झालं, हे 52 जण गेलेले आहेत, त्याला जबाबदार कोण आहेत? 52 जणांचा घात झालाय। सर्वसामान्य माणसं म्हणतात की हा रस्ता आहे का मृत्यूचा सापळा आहे? प्रत्येक जर गुजरातचा असेल, मध्य प्रदेशचा असेल, मनमाडला जाणार असेल, महाराष्ट्र ज्या रस्त्यावरून जो गेला तो प्रत्येक जण म्हणतो ह्या कोपरगाव विधानसभा असेल, राहता असेल, या नगर मनमाड रस्ते याला वाली आहे का नाही? नितीन गडकरी हे गड्डाकरी यांनी 1000 वेळेस 100 वेळेस एवढी घोषणा दिली, 600 कोटी दिले, 1000 कोटी दिले, तुम्ही पैसे द्या हो, पण ह्या रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाची करण्याची जबाबदारी कोणाची? हे लोक, हे ठेकेदार, त्यांना कोण पाठीशी घालतं? हा पण तो दुर्दैवी प्रश्न आहे। आणि आम्ही आज या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, मनसेचे आहेत, आम्ही या ठिकाणी या गड्डाकरींचा जासेल सर्वांचा जाहीर निषेध करतो। आणि कालच्या ज्या ताईंचा अपघाताने मृत्यू झालेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। या ठेकेदाराला इथं धरून आणलं पाहिजे, त्याला जाब विचारलं पाहिजे, 5 वर्ष तू काय करतो, त्याला काय दंड केला या शासनाने? केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, या रस्त्याची जबाबदारी जी आहे राष्ट्रीय महामार्ग 75ची, या अधिकाऱ्यांना आता आम्ही आज सांगतोय, पुढच्या 15 दिवसामध्ये या रस्त्यावर फार मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे। या आंदोलनातून त्या यादव नावाच्या ठेकेदाराला इथं बोलावल्याशिवाय आणि त्या 1.5 वर्षानंतर जे 52 जण अपघाताने गेले त्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 21 लाख रुपये तरी द्यावे अशी जाहीर मागणी आम्ही करणार आहोत। आणि जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा रस्त्यावरून एक सुद्धा वाहन आम्ही चालू देणार नाही, एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, आता तरी झोपेतून जागे व्हा, असं शिवसेनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं प्रतिकात्मक आंदोलन नगर मनमाड हायवे कोपरगाव शहरालगत बजाज शोरूमच्या समोर, ज्या ठिकाणी 1 वर्ष आज पूर्ण झालं, आमच्या कोपरगाव शहराचा तरुण कैलासवासी आदित्य देवकर याच खड्ड्यामध्ये पडून आणि त्याच्या अंगावरून गाडी जाऊन याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं।
या खड्ड्याचा बळी आमचा आदित्य जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून म्हणतो नितीन गडकरी साहेब अजूनही झोपेतून जागी व्हा. किती वेळा सांगायचं, प्रशासनाने अनेक वेळा आंदोलनं केली, अनेक वेळा निवेदनं दिली, पण आज आमचे शिवसेनेचे नेते, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख प्रमोद अण्णा लबडे यांनी इशारा दिलाय. 15 दिवसानंतर जर याचं काम 15 दिवसाच्या आत पूर्ण झालं नाही तर 15 दिवसानंतर आमचं तीव्र असं आंदोलन शिवसेना मनसेच्या वतीनं आणि जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या वतीनं तीव्र असं आंदोलन या नगर मनमाड हायवेसाठी छेडण्यात येईल. मग ती सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, कोपरगाव शहरात असेल किंवा कोपरगाव शहरातून जाणारा लगत हा हायवे अनेक खड्डे झालेत, रस्त्याचं काम संतगतीने चालू आहे. आमची एक माता माऊली 2 दिवसापूर्वी तिचा सुद्धा अपघात अशाच खड्ड्यामध्ये झाला. रोज एक ना एक माणूस या नगर मनमाड हायवेमध्ये स्वतःचा जीव गमावतोय. तहसीलदार साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष साहेब असतील आणि आपल्या पावन या कोपरगाव शहराला लाभलेले 2-2 आमदार असतील. आपल्या या कामावर कोणाचा अंकुश रे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. नेमकं जबाबदार कोणाला पकडायचं? रोज एक मृत्यू या ठिकाणी होतोय, अपघात होतोय. आता प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलं. नितीन गडकरी यांचा फोटो लावून त्या ठिकाणी मी खाली नाही, मी झोपलेलो आहे असं प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलं. खऱ्या अर्थानं प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. किती वेळा तरुणांनी रस्त्यावर यायचं, स्वतःच्या अंगावर केसेस घ्यायच्या, स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालायचं. या आंदोलनाला आता आम्ही शेवटची दिशा देणार आहेत. सांगितले 15 दिवसानंतर तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन आणि सगळे या संबंधित असलेले ठेकेदार, अण्णांनी सांगितलं कोण यादव तो ठेकेदार आहेत, सगळ्यांना 15 दिवसापर्यंतची वॉर्निंग, शेवटचा इशारा. 15 दिवसाच्या आत हे काम पूर्ण झालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.